नमस्कार, आज आपण बघणार आहोत पीठ पेरून ढबू मिरचीचं पिठलं कसं बनवायचं। खाण्यासाठी हे खूपच रुचकर असं लागतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। पीठ पेरून ढबू मिरची बनवण्यासाठी इथे मी 4 ढबू मिरची अशी बारीक अशी चिरून घेतली आहे। एक मीडियम साईजचा कांदा तोही बारीक असा चिरून घेतलाय। याच्यासाठी 1 वाटी बेसन घेतलंय आणि 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा आल्याचा तुकडा हा चेचून घेतलाय। बाकीचं साहित्य मी फोडणी देताना दाखवते। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी मोहरी घालायची। तेल गरम झालंय, मोहरी छान अशी तडतडली आहे। थोडेसे जिरे घालायचे, कढीपत्ता आणि थोडासा हिंग। सरसरीत अशी फोडणी बसली की मग ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। फोडणी छान बसली, खमंग असं वास येतो आणि कोणतीही भाजी मग आपली चवीला अतिशय छान होते। कांदा थोडासा भाजत आलाय, कलर चेंज झालाय, सॉफ्ट असा झालाय। याच्यामध्ये मी आलं आणि लसूण ठेचून घातलंय, ते घालते। एकदम बारीक असं आलं लसूण करून घेऊ नका, असं मोठं मोठं जाडसर ठेचून घेतलं ना तर त्याची चव छान लागते ह्या भाजीमध्ये। आलं लसूण व्यवस्थित असं भाजलंय। आता याच्यामध्ये हे आपण ढबू मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची। स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतली। मीडियम साईजचे 3 ढबू मिरची मी घेतली आहे। इथं थोडंसं भाजायचं आहे ढबू मिरचीसुद्धा। ती थोडीशी आता परतून झाली आहे, थोडेसे डाग पडलेत त्याच्यावर। आता याच्यामध्ये ह्या स्टेजला मी इथे चिमूटभर हळद घालते आणि कोल्हापुरी चटणी घालते 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला, कोणता तुमचा साठवणीचा घरात मसाला असेल तो घालू शकता। आता हे परतवून घ्यायचं आहे परत। बाकीच्या कोणत्याही मसाल्याची याला गरज नाही आहे। एकदम छान असं चरचरीत असा हा पीठ पेरून ढबू मिरची आपली होते। रंग किती छान आला बघा। आता हे आपल्याला मसाल्यासहित ना अगदी अर्धा मिनिट झाकून थोडीशी वाफेवर शिजवून घ्यायचे। आता हे अर्धा मिनिट झाला, गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाहीतर मग ढबू मिरची कांदा ते सगळं करपू शकतं। तर इथे बघा चांगली वाफ बसली आहे ढबू मिरचीला। मसाला पण एकदम छान असा भाजलाय, खमंग असा वास सुटलाय। आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही, कारण हे फक्त ढबू मिरची आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे। ढबू मिरची लगेचच शिजते। अर्धी वाटीला सुद्धा कमीच पाणी घातलंय मी। हे बघा एवढंच, हे ढबू मिरची बुडेल इतपतच पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे झाकण ठेवून आपल्याला आणखीन अर्धा मिनिट ढबू मिरची शिजवून घ्यायची। गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे। हे बघा अर्धा मिनिट झालाय। ढबू मिरचीला जास्त वेळ लागत नाही। ढबू मिरची आता आपली शिजली आहे। हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। हे 1 वाटी आपण पीठ घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये आता मी पीठ पेरून घेते। हे असं हळूहळू थोडं पीठ घालायचं आहे। तुम्ही जास्त पाणी घातला ना तर मग तुम्हाला पीठ जास्त लागणार, तर पाणी बेताचंच घालायचं। आणि जास्त पाणी घातलं तर मग चव पण त्याची निघून जाते। झटपट होणारी रेसिपी आहे। बरोबर 1 वाटी बेसन इथे खपलंय बघा, किती छान असा मोकळा झालाय। पण हे अजून शिजलेलं नाहीये बेसन, तर आपल्याला हे आता बेसन बारीक गॅसवर शिजवून घ्यायचंय। याच्यावर तुम्हाला पाण्याची गरज असेल तर एक पाण्याचा हबका मारून घेऊ शकता बेसन शिजायसाठी, किंवा थोडंसं तेल घालू शकता। थोडंसं पाण्याचा हबका देते मी, आणि खालून आपलं बेसन वगैरे करपायला नको। असं एकदम बारीक ठेवायचं आहे। वरून मी इथं 1 चमचा तेल सोडते। पिठल्याला कधीही वरून थोडंसं अर्धा चमचा 1 चमचा तेल सोडलं ना तर ते पिठलं खूपच चवीला होतं। आता हे मी 1 मिनिटासाठी बेसन शिजवून घेते। 1 मिनिटामध्ये आपलं हे बेसन शिजतं। मग असं आपलं पिठलं तयार आहे। तर थोडीशी कोथिंबीर तयार आहे। आपलं खमंग असं पीठ पेरून ढबू मिरचीचं पिठलं हे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि डब्यासाठी तर हा परफेक्ट असा ऑप्शन आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।